जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धाकडे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, भारताच्या भूगोलाचं आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. याच्या आधीच तुम्ही बघितले नसतील तर ते बघून घ्यायचे आहे. बघा, आता पुढच्या लेक्चरपासून परत महाराष्ट्राचे देखील चालू होतील. मी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बाकीचे लेक्चर बघू शकता. चला आता क्वेश्चनला सुरुवात करूया. 301 क्वेश्चनपासून. याच्या 300 क्वेश्चन आपले झालेले आहेत. भारतातील कोणत्या राज्यात थोरियमचे सर्वाधिक साठे आढळतात? तर कोणत्या? केरळ राज्यामध्ये मोनोझाईट वाळूमध्ये हे साठे आढळतात. कुंडनकुलम अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडूमध्ये. कोणतं आहे? अणुऊर्जा केंद्र आहे बघा. कोणतं? कुंडनकुलम आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन नुकताच पोलीस भरतीला वगैरे विचारून झाला आहे. केगा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये. कोणतं? तर केगा अणुऊर्जा केंद्र. भारतातील पहिले टायडल एनर्जी भारतीय ओहोटी ऊर्जा केंद्र कुठे प्रस्तावित आहे? तर कच्छच्या आखात गुजरातमध्ये प्रस्तावित आहे बघा. काय ते? भारतातील पहिलं टायडल एनर्जी केंद्र असणार आहे. म्हणजेच काय? भारतीय ओहोटी ऊर्जा. म्हणजे भारतीय ओहोटी जे पाणी असते त्याद्वारे काय करणे? तर ऊर्जा निर्मिती करणे बघा. यासाठी ते केंद्र असणार आहे. समोरचे क्वेश्चन बघू आपण. बघा, कोणत्या शहराला भारताचे कोळसा शहर म्हणजे कोल कॅपिटल म्हणतात? तर धनाबाद या शहराला भारताचे कोल कॅपिटल म्हणतात. झारखंडमधील हे शहर आहे. भारतातील टोडा आदिवासी जमात कुठे आढळते? तर निलगिरी पर्वतामध्ये आढळते, तामिळनाडू राज्यामध्ये. कोणती? तर टोडा आदिवासी जमात. जावरा आणि ओग्गे जमाती कुठे आढळतात? तर अंदमान निकोबार बेटामध्ये आढळतात. कोणती? जावरा आणि ओग्गे. संथाळी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते. कोणती? तर संथाळ बघा. गोंडी भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणत्या भागात आढळते? तर मध्य भारत, MP, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यामध्ये. गोंडी भारतातील काय मग? तर सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. कोणत्या भागात आढळते? तर मध्य भारतामध्ये बघा. आता समोरचं बघा. भिल्ल ही जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये. कोणती? भिल्ल. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे बघा. भारतातील कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. नागरी लोकसंख्या कुठे? तर महाराष्ट्रामध्ये. जवळपास 45% प्लस आहे बरं का. 45% प्लस नागरी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक कुठं? हिमाचल प्रदेशमध्ये. जगातील सर्वात मोठी अणुभट्टी ध्रुव कुठे आहे? तर तुर्भे मुंबई इथे आहे. जगातील काय? सर्वात मोठी अणुभट्टी आहे. तारापूर हे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कधी सुरू झाले? तर 1969 मध्ये ते सुरू झाले. ते भारतातील पहिले काय? अणुऊर्जा केंद्र आहे. तारापूर येथे सुरू झाले होते 1969ला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. भारतातील कोणत्या शहराला पितळ नगरी म्हणतात? म्हणजे त्याला ब्रांझ सिटी आपण म्हणू शकतो. तर मुरादाबाद शहराला उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे इथं काय रे? तर तांब्याचं वगैरे उत्पादन बी बऱ्यापैकी इथं सगळ्यात जास्त आहे. पण हे पितळ नगरी म्हणून ओळखले जाते. कोणतं शहर? तर मग मुरादाबाद उत्तर प्रदेशमधलं. चला आता पुढचा पॉईंट घेऊ आपण. एक मिनटं थोडं झूम करून घेतो याला, म्हणजे तुम्हाला दिसायला थोडं सोपं जाईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा समोरचा. भारतातील कोणत्या शहराला विणकरांचे शहर म्हणतात? तर कोणत्या? पानिपत हरियाणामधील हे शहर आहे. या शहराला भारतातील काय? तर विणकरांचे शहर म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला पूर्वेकडील बोस्टन म्हणतात? तर अहमदाबाद या शहराला पूर्वेकडील बोस्टन म्हणतात. एक मिनटं बघा. त्यानंतर आता भारतातील कोणत्या शहराला पोलाद नगरी म्हणतात? तर जमशेदपूर या शहराला काय? तर पोलाद नगरी म्हणतात. भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे भंडार म्हणतात? तर झारखंड या राज्याला कोळशाचे, कारण की इथं सगळ्यात जास्त कोळशाचे उत्पादन केलं जातं. कोल कॅपिटल देखील आपण नुकतंच मागे बघितलं, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. कोळशाचे भंडार कोणत्या? मग झारखंड राज्याला म्हणतात. भारतातील कोणत्या राज्यात बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन होते? तर ओडिशा राज्यामध्ये काय? तर बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन होते. भारतातील अभ्रक उत्पादन कोणत्या राज्यात प्रथम क्रमांकावर आहे? बघा, आंध्र प्रदेश. काय तर ते अभ्रक उत्पादनामध्ये आहे बघा. कोणतं राज्य प्रथम आहे? तर मग आंध्र प्रदेश आहे. चला समोरचा पॉईंट बघू. भारतातील सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले कोलार कुठे आहे? कोलार हे शहर बघा. कशासाठी? तर सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असणार आहे. तर ते कर्नाटक राज्यामध्ये कोलार शहर. इथे काय? तर सोन्याच्या खाणीसाठी हे प्रसिद्ध आहे शहर. भारतातील सर्वात जुना पोलाद कंपनी कुठे आहे? तर जमशेदपूर. 1907 मध्ये ही स्थापन झालेली. मग ही भारतातील काय? सर्वात जुनी पोलाद कंपनी आहे. कोणती? तर बघा ही TISCO
आणि कुठे आहे? जमशेदपूरमध्ये 1907मध्ये स्थापन झाली. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला होता? भिलाई तर रशियाच्या मदतीने. बघा, तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या मदतीने हा बनवला. कोणता? भिलाई पोलाद प्रकल्प. बघा, हे राऊरकेला झालंय, पण रूरकेला किंवा राऊरकेला म्हणलं कधी कधी त्याला रूरकेला देखील म्हणलं तर बघा, हा पॉईंट लक्षात ठेवा बरं का. त्यामुळे त्याला राऊरकेला लोह पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला? तर जर्मनीच्या मदतीने. दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला होता? तर ब्रिटन या देशाच्या मदतीने उभारला गेला होता. कोणता? दुर्गापूर. त्याच्यानंतर बघा, भारतात रेशीम उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर कर्नाटक राज्य आघाडीवर आहे. कोणत्या उत्पन्नात? तर रेशीम उत्पादनामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? तर कर्नाटक. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1956मध्ये ती सुरू झाली होती. भारतातील पहिली कागद गिरणी कोणत्या राज्यात सुरू झाली? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाली होती. भारतातील पहिली काय? तर कागद गिरणी बघा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुरू झाली होती. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई CMST इथे CSMT हे मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? तर चेन्नई. हे काय? दक्षिण रेल्वेचे मुख्यालय. भारतातील उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? तर नवी दिल्ली आहे. लक्षात ठेवा बरं का. मध्य रेल्वे मुंबई, दक्षिण रेल्वेचा चेन्नई, उत्तर रेल्वेचा नवी मुंबई. आता आपण नेक्स्ट पुढचे क्वेश्चन घेऊ. एकच मिनिट. आता चला समोरचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, भारतातील पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? तर कोलकाता आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई, पण हे कोणतं आहे? चर्चगेट आहे. आपण ते मध्येचं बघितलं होतं. कोकण रेल्वेची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर 741 किलोमीटर आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते? तर हुबळी. बघा, हुबळी कर्नाटकमधील हे पूर्व गोरखपूरचा बघा. हे भारतातील सर्वात काय? तर सर्वात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म आहे भारतातलं. भारतात सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तर पीर पंजाब बोगदा हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? तर बेंगळुरू या शहराला काय म्हणतात? तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात. भारतातील सायन्स सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर कोलकाता या शहराला म्हणतात. काय? तर भारतातील सायन्स सिटी. भारतातील स्पेस सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर बंगळुरू या शहराला म्हणतात. काय? तर स्पेस सिटी. भारतातील प्रवेशद्वार कोणते शहर आहे? भारताचे प्रवेशद्वार किंवा भारतातील प्रवेशद्वार तर मुंबई. बघा, त्याला गेटवे ऑफ इंडिया नाही का तिथे. भारताचे प्रवेश शहर मग कोणते? तर मुंबई या शहराला म्हणतात. एक मिनिट. भारतातील कोणत्या शहराला नवाबाचे शहर म्हणतात? तर लखनौ या शहराला काय? तर नवाबाचे शहर म्हणतात. नवाबाचे शहर विचारले बरं काय, कोणत्या शहराला म्हणतात? लखनौ या शहराला. भारतातील कोणत्या शहराला रस्त्याचा चौराहा म्हणतात? तर कानपूर या शहराला रस्त्याचा चौराहा म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला ताजमहालाची नगरी म्हणतात? तर आग्रा. आग्रा या शहराला ताजमहालाची नगरी म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला पेठा नगरी म्हणतात? तर आग्रा. आग्र्याचा पेठा तुम्ही बघितला असेल, प्रसिद्ध आहे. तर पेठा नगरी देखील आग्र्याला म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला कुलूप नगरी म्हणतात? लॉक सिटी. तर अलीगड या शहराला म्हणतात. काय? तर कुलूप नगरी, लॉक सिटी. बघा, हे सगळे जे मी घेतोय पॉईंट एकदम इम्पॉर्टंट बरं का. हे 1 लाइनर क्वेश्चन जर असे आले तर कधी कधी असे सोपे क्वेश्चन देखील चुकतात, आणि हे शक्यतो एका ठिकाणी कुठे वाचायला भेटत नाही. त्यामुळे मी सर्व असं एका ठिकाणी डाटा वगैरे क्रिएट करून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बघा, कोणत्या शहराला पेठा नगरी? तर आग्रा. आणि कुलूप नगरी, लॉक सिटी कोणत्या? तर अलीगड शहराला. भारतातील कोणत्या शहराला 5 नद्यांची भूमी म्हणतात? तर पंजाब या शहराला 5 नद्यांची भूमी म्हणतात. भारतातील कोणत्या शहराला पर्वताची राणी म्हणतात? तर मसुरी या शहराला. बघा, काय म्हणतात? तर पर्वताची राणी म्हणतात. हे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. भारतातील कोणत्या शहराला समुद्राची कन्या? तर लक्षद्वीप. समुद्राची राणी कोणाला म्हणतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं बरं का. ही काय? समुद्राची कन्या आहे, तर लक्षद्वीप आहे. कोणत्या शहराला ईश्वराचे निवासस्थान म्हणतात? तर प्रयागराज या शहराला काय? तर ईश्वराचे निवासस्थान म्हणतात. बघा, चला आता पुढचे क्वेश्चन घेऊयात. चला बघा, 351 नंबरचा क्वेश्चन बघू आता. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर, उलव सरोवर कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये. बघा, कोणतं? आणि भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर उलर सरोवर आहे. हा पॉईंट देखील लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर हे ओडिसा राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठे काय आहे ते? खाऱ्या पाण्याचे सरोवर. असं विचारू शकतो बरं का. सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उलर. सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का. तुम्हाला राज्य विचारू शकतात किंवा असंही विचारू शकतात.
कोलेरू सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. कोणतं? तर कोलेरू सरोवर भारतातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पुलिकत सरोवर कोणत्या 2 राज्याच्या सीमेवर आहे? तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 2 राज्याच्या सीमेवर आहे. कोणतं? तर पुलिकत सरोवर. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूरमध्ये. हे काय? तरंगते सरोवर. त्याला लोकट कधी कधी लोकट म्हणतात किंवा लोकटक देखील म्हणतात. त्यामुळे ते पॉईंटनुसार जायचे बघा तुम्ही क्वेश्चन कसा विचारला. लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणत्या जिल्ह्यात? तर बुलढाणा जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रामध्ये. हे देखील खाऱ्या पाण्याचं आहे. सांबर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर हे देखील राजस्थान राज्यामध्येच आहे बघा. आता बघा समोरचं. वेबनाड हे सर्वात लांब सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये. हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारून झाला बघा. वेबनाड सरोवर कोणत्या राज्यात? केरळ राज्यामध्ये. दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? तो गोवा राज्यामध्ये आहे. तर मांडवी नदी काठावर आहे बघा. कोणता? तर दूधसागर धबधबा. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी नदीवर आहे. कोणता? शिवसमुद्र. जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यात शरावती नदीवर आहे. कोणता? तो जोग धबधबा. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर जबलपूरमध्ये बघा. चित्रकूट धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे. भारतात परतीचा मान्सून कोणत्या महिन्यात सक्रिय असतो? तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात सक्रिय असतो बघा. भारतात कोणत्या वाऱ्यामुळे सर्वाधिक पाऊस पडतो? तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे सर्वाधिक पाऊस पडतो भारतात. कोणत्या वाऱ्यामुळे? तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे. कोकण किनारपट्टीला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कुठे? कोकण किनारपट्टीवर बघा. नेक्स्ट क्वेश्चन आता. भारतात उन्हाळ्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात? तर सायक्लोन म्हणतात. काय? सायक्लोन. केरळमध्ये मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? आम्रसरी. मँगो शॉवर ज्याला म्हणतात. मँगो शॉवर. कर्नाटकात मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर चेरी ब्लॉसम. हे लक्षात ठेवा बरं का. केरळमध्ये काय म्हणतात मान्सूनपूर्व? तर आम्रसरी. आणि कर्नाटकमध्ये काय म्हणतात? तर चेरी ब्लॉसम. भारतातील कोणत्या राज्याला कोहिनूर ऑफ इंडिया असे म्हणले जाते? तर आंध्र प्रदेश राज्याला. काय म्हणलं ते? कोहिनूर ऑफ इंडिया. कोणत्या राज्याला म्हटलं जातं? हा एकदम IMP क्वेश्चन आहे बरं का. भारतातील कोणत्या राज्याला कोहिनूर ऑफ इंडिया म्हटलं जातं? तर आंध्र प्रदेश राज्याला. काय? तो कोहिनूर ऑफ इंडिया म्हटलं जातं. चला आता समोरचे क्वेश्चन बघा. मित्रांनो तुम्ही काय करा माहिती आहे का, जर नवीन चॅनलवर असाल आपल्या तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ह्या PPT मी तुम्हाला तिथे देणार आहे. आणि तुम्हाला सांगतो तुमचा पुरेपूर सब्जेक्ट इथे कवर होणार आहे डायरेक्ट. हे जे तुम्ही लेक्चर केले संपूर्ण, तर तुमचा डायरेक्ट विषयाचं टेन्शन राहणार नाही. पूर्ण विषयाला डायरेक्ट रिव्हिजन बसल्यासारखं वाटणार आहे बघा तुम्हाला. अशा प्रकारचे आपण क्वेश्चन घेतलेले. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्याची भूमी म्हणतात? तर पंजाब राज्याला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लडाख आहे. कधी कधी काही काही क्वेश्चन रिपीट झालेले असतात बघा, ते थोडं ॲडजस्ट करून घेत चालायचं. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर दिल्ली. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर म्हणले तर लडाख. भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप आहे बघा. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे? तर अरबी समुद्रात आहे. लक्षद्वीप बेटे कुठे? तर अरबी समुद्रात आहे. अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. ते लक्षात ठेवायचं आहे. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे? बॅरन बेट. हे देखील अंदमानमध्ये आहे. त्याला बॅरन बेटावर ज्वालामुखी बघा देऊ. 10° चॅनलमध्ये कोणते 2 बेट वेगळे झाले? तर बघा लिटल अंदमान आणि कार निकोबार. हे कोणते? 10° चॅनलमुळे हे वेगळे झाले आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. डंकन पॅसेज कोणत्या 2 बेटादरम्यान आहे? दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान यांच्यामध्ये डंकन पास. याला पॅसेज लक्षात ठेवा की याला कधी कधी डंकन पास देखील म्हणतात बरं का. काय? तर डंकन पास म्हणतात. काही लक्षात ठेवलं तरी चालतं. फक्त कोणादरम्यान? दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान. मिनिकॉय बेटे कोणत्या बेटांचा समूह आहे? तर लक्षद्वीप बेटांचा समूह आहे मिनिकॉय बेटे. भारतातील कोणत्या राज्याला पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणतात? तर मणिपूर या राज्याला काय? तर पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणतात. भारतातील 7 सिस्टरमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो? हा देखील क्वेश्चन विचारला बरं तुम्हाला. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय या 7 सिस्टरमध्ये समावेश होतो या राज्यांचा. भारतातील कोणत्या राज्याला 3 बाजूंनी बांगलादेशची सीमा आहे? तर त्रिपुरा या राज्याला. काय? बांगलादेशची 3 बाजूंनी सीमा लागलेली आहे. कोणत्या राज्याला नेफा म्हणून ओळखले जाते?
किंवा ओळखले जात असे तर अरुणाचल प्रदेशला काय तर नेपा या नावाने ओळखले जायचे. भारतात सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे तर अरुणाचल प्रदेश आहे. भारतात सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते आहे तर आपले गुजरात राज्य आहे भारतातील सर्वात पश्चिमेकडे. सर्वात पूर्वेकडील कोणतं मग अरुणाचल प्रदेश आहे. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन बघा आता. भारतात सर्वात उत्तरेकडील राज्य व केंद्रशासित प्रदेश कोणता तर लडाख. पूर्वी जम्मू काश्मीर व्हायचा 2019 मध्ये त्याचा डिवाइड झालं बघा. त्यानंतर ते लक्षात ठेवा सर्वात उत्तरेकडील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता मग तर लडाख आहे. भारतात सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते आहे तर तामिळनाडू. बघा मुख्यभूमीनुसार सगळ्यात दक्षिणेकडील राज्य तामिळनाडू आहे. कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे तर गुजरात या राज्याला लाभलेला आहे. भारताला किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे भारतातील कोणत्या राज्याला ईश्वराचा स्वतःचा देश म्हणतात तर कोणत्या केरळ राज्याला म्हणतात काय ईश्वराचा स्वतःचा देश म्हणतात. भारतातील कोणत्या राज्याला फळांचे राज्य म्हणतात तर हिमाचल प्रदेश राज्याला काय तर फळांचे राज्य म्हणून ओळखले जाते. तो देखील पॉईंट लक्षात ठेवा. बघा आता समोरचे क्वेश्चन बघू. भारतातील मिलो आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते कोणती तर मिलो आदिवासी जमात आहे बघा अरुणाचल प्रदेशमध्ये आढळते. हा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकते बरं का. भारतातील मिलो आदिवासी जमात कोणत्या राज्यात तर अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील कुकी जमात प्रामुख्याने कुठे आढळते तर मणिपूर राज्यामध्ये आढळते कोणती तर कुकी जमात. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे तर अरिनगर अन्ना प्राणी उद्यान म्हणजे वडालूर चेन्नई इथे आहे बघा. कोणते इथे अभयारण्य मग आपलं प्राणी संग्रहालय भारतातील सर्वात मोठे तर अरिनगर अन्ना प्राणी संग्रहालय उद्यान ज्याला म्हणतो आपण. भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर हॅमिस नॅशनल पार्क लडाखमधलं हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते साऊथ बटन आयलंड अंदमानमधलं. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प योजना कधी चालू झाली तर 1 एप्रिल 1973 मध्ये भारतातील पहिली व्याघ्र प्रकल्प ज्याला टायगर प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्ट टायगर म्हणतो आपण ही सुरू झाली ती 1973ला. जगातील सर्वात उंच युद्धभूमी कोणती आहे तर सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखली जाते. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हणतात तर उत्तराखंड राज्याला काय तर भारतात देवभूमी म्हणून ओळखले जाते. थोडे पॉईंट डिफरन्स असतात तेव्हा ते शब्द प्रश्न सुटतात आपले तेव्हा तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. आता आपण समोरचे 401 पासूनचे क्वेश्चन बघू. चला आता 401 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. आता काय भारतातील कोणत्या शहराला तांदळाचे कोठार म्हणतात. यामध्ये शेती उद्योग शहराची टोपण नावे हे क्वेश्चन दिले. कोणत्या राज्याला तांदळाचे कोठार म्हणतात तर आंध्र प्रदेश राज्याला तांदळाचे कोठार म्हणतात. भारतात सर्वाधिक केळी उत्पादन कोणत्या राज्यात होते तर महाराष्ट्र आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये सर्वाधिक होते बघा. कधी महाराष्ट्र 1 नंबर द्यात तर कधी तामिळनाडू 1 नंबर द्यात. दोन्ही ऑप्शन कधी सोबत येत नाही. मी दोन्ही देऊन टाकले म्हणलं कधीतरी प्रश्न आला असा आणि तुम्हाला माहितीच नाही आता सध्या करंटनुसार कोणते तर मग या दोन्हीपैकी एखादा मारून द्यायचा असते त्यामुळे मी दोन्ही देऊन टाकले. फक्त कधी हे समोर असते कधी हे असते त्यामुळे ते एवढं लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणतात तर बेंगळुरू या शहराला म्हणतात. भारतातील डायमंड हार्बर कोणत्या शहराला म्हणतात तर कोलकाता या शहराला म्हणतात काय तर डायमंड हार्बर. भारतातील उत्सवांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात तर मदुराई या शहराला भारतातील काय तर उत्सवांचे शहर म्हटलं तर मदुराईला आपण बघतो बघा खूप सारे उत्सव तिकडे साजरे केले जातात. भारतातील कोणत्या राज्याला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणतात तर आसाम या राज्याला ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणतात बघा. हा देखील पॉईंट थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतात सर्वाधिक सोयाबीन उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर मध्य प्रदेश राज्यामध्ये होते. भारतातील काळ्या सोन्याचे उत्पादन कशाला म्हणतात तर बघा काळ्या सोन्याचे ब्लॅक गोल्ड लक्षात ठेवा बरं का. कधी कधी कोळसा वगैरे तुम्हाला येईल तिकडे उत्तर पण ऑप्शननुसार टिक करायचं. मग मिरी बघा काळी मिरी आणि खनिज तेल यांना काळ्या सोन्याचे उत्पादन म्हणतात. तुम्ही ऑप्शननुसार जायचं असते तुम्हाला. भारतातील कोणत्या बंदराला पूर्व किनारपट्टीचे प्रवेशद्वार म्हणतात तर विशाखापट्टणम या बंदराला काय पूर्व किनारपट्टीचे प्रवेशद्वार म्हणतात. कोणत्या शहराला पवित्र शहर म्हणतात तर वाराणसी या शहराला काय पवित्र शहर म्हणतात. कोणत्या शहराला देवभूमी म्हणतात तर उत्तराखंड या शहराला. भारतातील कोणत्या शहराला सुवर्ण मंदिराचे शहर म्हणतात तर अमृतसर या शहराला काय तर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणतात. भारतात सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या राज्यात होते तर UP आणि राजस्थानमध्ये. बघा राजस्थानमध्ये उंटाचं वगैरे दूध वगैरे तिकडे आहे पण मग दूध उत्पादन सगळ्यात जास्त बघा तुम्ही UP आणि राजस्थान तुम्हाला ऑप्शन टिक करायचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल राजस्थानचे लोक तूप वगैरे भरपूर खातात मग ते त्यानुसार तुम्ही लक्षात बघा थोडं
ॲडजस्ट करून घ्यायचं असतं, उत्तर ऑप्शननुसार जायचं असतं. उत्तर प्रदेश आणि राजस्थान दोन्ही लक्षात ठेवा. दूध उत्पादन बरं का. भारतातील पितळ नगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? मुरादाबाद या शहराला काय पितळ नगरी, त्यामुळे ते पण लक्षात ठेवा. भारतात सर्वात मोठा खत कारखाना कुठे आहे? तर सिंद्री झारखंड आहे भारतातील सर्वात मोठा खत कारखाना आहे. भारतात सर्वात जुना कोळसा कारखाना कुठे आहे? तर राणीगंज पश्चिम बंगालमध्ये. भारतातील काय सर्वात जुना कोळसा कारखाना आहे बघा तो. भारतातील कोणत्या राज्याला खनिजांचे भंडार म्हणतात? झारखंड या राज्याला काय तर खनिजांचे भंडार म्हणतात. भारतातील पहिली रेल्वे इंजिन कारखाना कुठे आहे? तर चित्तरंजन बघा. कोणत्या पंचवर्षीय योजनेमध्ये सुरू झाला? तुम्ही ऑप्शनमधून म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चित्तरंजन पहिला रेल्वे इंजिन कारखाना. भारतातील कोणत्या शहराला विणकरांचे शहर म्हणतात? तर पानिपत या शहराला. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणतात? तर पंजाब या राज्याला काय तर 5 नद्यांची भूमी म्हणतात. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतातील कोणत्या शहराला रस्त्याचा चौराहा म्हणतात? तर कानपूर या शहराला म्हणतात. बघा कोणत्या शहराला रस्त्याचा चौराहा म्हणतात? तर कानपूर या शहराला. भारतातील कोणत्या शहराला तलाव शहर म्हणतात? तर उदयपूर या शहराला काय तलावांचे शहर म्हणू शकतात. किंवा ठाणे याला शहराला देखील तलावांचे शहर. ऑप्शननुसार जायचं आहे. भारतातील विचारलं तर ते जायचं आहे, शक्यतो महाराष्ट्रात विचारलं तर ठाणेकडे जायचं आहे. भारतातील कोणत्या राज्याला पण ऑप्शनमध्ये हे जर नसलं ना, हे जर असलं तर मग हे बी मारायचं बरं का. भारताला विचारलं तरी कोणत्या राज्याला फळांचे नंदनवन म्हणतात? तर सिक्कीम राज्याला, तसेच हिमाचल प्रदेश, हे दोन्ही लक्षात ठेवायचं. ऑप्शननुसार जायचं आहे. भारतातील मँचेस्टर ऑफ साऊथ इंडिया हे कोणते शहर आहे? तर कोइंबतूर. काय मँचेस्टर ऑफ साऊथ इंडिया. बघा मँचेस्टर ऑफ नॉर्थ इंडिया कोणते शहर आहे? हे तर कानपूर आहे. साऊथ म्हणलं तर कोइंबतूर आणि नॉर्थ म्हटलं तर कानपूर. भारतातील कोणत्या शहराला पूर्वेकडील बोस्टन म्हणतात? तर अहमदाबाद या शहराला. भारतातील सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर उत्तर प्रदेशमध्ये होते. सर्वाधिक रबर उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर केरळ या राज्यामध्ये होते. भारतातील पहिले कागद उत्पादन केंद्र कुठे आहे? तर सेरामपूर पश्चिम बंगाल. भारतातील पहिले काय तर कागद उत्पादन केंद्र आहे. भारतातील पहिली स्टील सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर जमशेदपूर बघा. भारतातील पहिले काय स्टील सिटी म्हणून हे शहर ओळखले जाते. कोणत्या शहराला मसाल्याचे शहर म्हणतात? तर कोझिकोड केरळमधील आहे या शहराला काय तर मसाल्यांचे शहर म्हणतात. भारतात सर्वात लांब पूल धोला सांधिया कोणत्या राज्यात आहे? तर आसाममध्ये लोहित नदीवर आहे. भारतातील सर्वात लांब पूल आहे बघा. समोरचं क्वेश्चन बघू आता बघा. जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? विचारलं जाऊ शकते. 182 मीटर आहे बघा. भारतातील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. भारतातील इंडिया गेट कुठे आहे? तर नवी दिल्ली इथे आहे. कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणतात? तर जयपूर या शहराला काय गुलाबी शहर म्हणतात. कोणत्या शहराला ब्लू सिटी म्हणतात? तर जोधपूर या शहराला काय तर ब्लू सिटी म्हणतात बघा. कोणत्या राज्यात सरपंच राज्य म्हटलं जाते? कोणत्या राज्याला? तर नागालँड या राज्याला काय सरपंच राज्य म्हटलं जाते. नागावून लक्षात ठेवा. नागालँड सरपंच राज्य. सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर अंदमान निकोबार किंवा मध्य प्रदेश. लक्षात ठेवा का. पण मध्य प्रदेश उत्तर द्या तुम्ही. सर्वाधिक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. भारतातील सिल्क सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर भागलपूर शहर ओळखले जाते. भारतातील कोणत्या शहराला ऑरेंज सिटी म्हणतात? तर नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणतात. कोणत्या राज्याला भारताचे हृदय म्हणतात? तर मध्य प्रदेश. का इथं वन मोठ्या प्रमाणात आढळते. वन खूप मोठ्या प्रमाणात आढळते म्हणून त्या राज्याला काय भारताचे हृदय म्हणतात. भारतातील बँकिंग सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ते चेन्नई या शहराला काय भारतातील बँकिंग सिटी म्हणून ओळखले जाते. बघा भारतातील कोणत्या शहराला सिटाडेल ऑफ साऊथ म्हणतात? तर तिरुचिरापल्ली या शहराला काय तर काय सिटाडेल ऑफ साऊथ म्हणतात. ते देखील लक्षात ठेवायचं. भारतातील कोणत्या राज्याला बांबूंचे राज्य म्हणतात? तर मिझोराम या राज्याला बांबूंचे राज्य. कारण इथं बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते किंवा बांबूची वने खूप मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून मिझोराम या राज्य लक्षात ठेवायचं. भारतातील सिल्वर सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर कटक हे शहर काय तर भारतातील सिल्वर सिटी म्हणून ओळखले जाते. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. भारतातील कोणत्या शहराला परफ्यूम सिटी तर कनौज या शहराला काय तर परफ्यूम सिटी म्हणतात.
भारतातील डायमंड सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर सुरत हे शहर डायमंड सिटी म्हणून ओळखले जाते. कोणत्या शहराला लेदर सिटी ऑफ वर्ल्ड म्हणतात? तर कानपूर या शहराला लेदर सिटी ऑफ वर्ल्ड म्हणतात. भारतातील पेठानगरी आग्रा, आपण हे नुकतंच बघितलं होतं क्वेश्चन. पेठानगरी कोणत्या? तर आग्रा या शहराला म्हणतात बघा. चला आता पुढचे क्वेश्चन घेऊ. चला आता 451 पासूनचे पुढचे क्वेश्चन बघू आपण. याच्यामध्ये आपण भौगोलिक तथ्य आणि टोपण नावे यावरती क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर एक मिनटं, अरिग्नार अण्णा प्राणी संग्रहालय वडालूर चेन्नईमधील हे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आपण बघितलं. भारतातील कोणत्या शहराला ब्ल्यू सिटी म्हणतात? तो जोधपूर या शहराला. भारतातील कोणत्या शहराला व्हाईट सिटी म्हणतात? तो उदयपूर या शहराला. ब्ल्यू सिटी जेतपूर, व्हाईट सिटी उदयपूर. भारतातील कोणत्या शहराला सिल्वर सिटी म्हणून ओळखले जाते? तर कटक ओडिसामधील हे शहर आहे, याला काय तर सिल्वर सिटी म्हणले जाते. भारतातील कोणत्या म्हणजे गोल्डन सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर अमृतसर हे जे शहर आहे याला काय तर गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते. भारतातील स्कॉटलंड ऑफ इंडिया कशाला म्हणतात? तर कुर्ग कर्नाटकमधील हे शहर आहे, त्याला स्कॉटलंड ऑफ इंडिया असं म्हणतात बघा. हे देखील तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. बघा मित्रांनो, लय फास्ट वाटत आलं तुम्हाला तर एखादा व्हिडिओ 1-2 वेळेस बघून घ्यायचा. पण कसं आहे माहिती आहे का, पुरेपूर तुमचा डाटा कव्हर करणं हे महत्त्वाचं आहे आणि कमीत कमी व्हिडिओमध्ये डाटा कव्हर करायचा आहे. आता भारताच्या भूगोलाचं बघा जवळपास आपलं आता 3रंच लेक्चर आहे, कितवं 3रं, आणि जवळपास यामध्ये तुमचे 500+ क्वेश्चन कव्हर होत आले बघा. 500 म्हणजे 3 लेक्चर, ते पण अर्ध्या घंट्याचे लेक्चर. नॉट अ जोक माहिती आहे का, 500 क्वेश्चन तुमचे भारताच्या भूगोलाची डायरेक्ट रिव्हिजन होत चालली. विचार करा. आणि असे कमीत कमी आपले भारत आणि महाराष्ट्र दोन्ही मिळून जवळपास 10+ लेक्चर होतील. विचार करा, तुमच्या भूगोलाचं काही राहील का? काहीच राहणार नाही आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, प्लेलिस्ट पूर्ण बघा. आणि असं पूर्ण विषयाचं घेणार आहे. तुमचे GSचे ते 5 ते 6 सब्जेक्ट आहेत का, सगळे आपण अशाच प्रकारे कव्हर करून घेणार आहे ऑनलाईनमध्ये. आणि सगळ्या PDF तुम्हाला देऊन टाकणार आहे, सगळ्या टोटल. तुम्हाला रिव्हिजनचा इश्यू राहणार नाही आणि कोणताच नाही. आणि तुम्हाला सांगतो, सरळ सेवामध्ये तुम्ही कुठे जा, तुम्हाला याच्या बाहेर प्रश्नच दिसणार नाहीत. असे प्रश्न घेतलेत बघा आपण. नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कोणत्या क्वालिटीचे प्रश्न आहेत. बघा एकदम उत्तम आणि ऑथेंटिक सगळे योग्य पुस्तकं, मागचे PYQ वगैरे बघून सगळे PYQ वापरून ॲड केले याच्यात आणि त्याच्यानंतर हे क्वेश्चन तयार केले आहेत बघा. चला आता समोरचा क्वेश्चन. भारतातील मसाल्यांचे राज्य म्हणून कोणते? तर मग केरळ राज्य ओळखला ते. भारतातील कोणत्या राज्याला कोळसा कोटर म्हणतात? तर झारखंड राज्याला. कधी काय होतं माहिती का, ते PYQ रिपीट झालेलं असल्यामुळे कधी कधी इकडे PYQ रिपीट होते बघा, त्यामुळे ते थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. भारतातील सर्वात लांब पूल भूपेन हजारिका कोणत्या नदीवर आहे? त्याला धोला सांदिया म्हणतात, लोहित नदीवर आहे. भारतातील कोणत्या शहराला प्रवेशद्वार म्हणतात? तर मुंबई शहराला. भारतातील लायसन्स सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर कोलकाता. याला काय लायसन्स नाही, सॉरी, सायन्स सिटी म्हणतात. कोणत्या? कोलकाता या शहराला. भारतातील स्पेस सिटी कोणत्या शहराला म्हणतात? तर बंगळुरू या शहराला म्हणतात. कोणत्या राज्याला देवभूमी म्हणतात? उत्तराखंड. काही काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का, सिटीचे नावं घेऊन चालले की मग आधी घेण्यात आलेले प्रश्न देखील रिपीट होतात, त्यामुळे ते थोडं बघत चला. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर कच्छ गुजरातमधील आहे. भारतात सर्वात लहान जिल्हा कोणता? माहे पुदुच्चेरीमधला. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थारचे वाळवंट आहे राजस्थानमधील. सर्वात उंच शिखर कोणते? तर K2 गॉडविश ऑस्टिन. बघा आपल्याला जर कधी हे का, आता हा क्वेश्चन काय झाला माहिती का, न्यायालय भरतीला मुलांनी यावर ऑब्जेक्शन घेतलं बरं का, हेच क्वेश्चन आहे तो. पण हिमालयातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते विचारलं तर आपल्याला कांचनगंगा सांगायचं आहे. हिमालयातील भारतातील विचारलं, पण आपल्याला जर विचारलं फक्त भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर उत्तर त्याचं आपल्याला K2 द्यायचं आहे. त्यामुळं हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा 2225 किमी. गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. चला आता पुढचे क्वेश्चन घेऊ आपण. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करत चला रे. बघा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. हिने जवळपास बघा भारताचा 10% भाग व्यापलेला आहे. भारतातील कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात? तर दामोदर नदीला. सर्वात लांब कालवा कोणता? भारतातील सर्वात लांब कालवा कोणता? तर इंदिरा गांधी कालवा राजस्थानमध्ये आहे. हा भारतातील सर्वात लांब कालवा आहे बघा. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उलर सरोवर जम्मू काश्मीरमधील आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का सरोवर ओडिशामधले. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर तिहरी धरण, ते देखील उत्तराखंडमध्ये आहे. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर हिराकूड धरण, ते ओडिशामध्ये आहे.
भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर आहे. कोणतं? तर भाकरा नांगल धरण सतलज नदीवरती आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी हा देखील रिपोर्ट झाला आहे. सियाचीन ग्लेशियर येथे भारतातील सर्वात मोठी उंच युद्धभूमी म्हणला जातं. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? ते इंदिरा पॉइंट आहे. सर्वात उत्तरेकडील टोक कोणते? तर त्याला इंदिरा कोल म्हणतात बघा. सर्वात पूर्वेकडील टोक कोणते? तर किबितू अरुणाचल प्रदेशमधील आहे. सर्वात पश्चिमेकडील टोक कोणते आहे? तर गुहर मोती, त्याला घुहर मोठा देखील म्हणतात बरं का. घुहर मोती किंवा घोर मोठा म्हणतात, गुजरातमधील आहे. सर्वात पश्चिमेकडील टोक त्याला घुहर मोठा देखील म्हणतात. भारतातील पहिल्या अणुचाचणीचे नाव काय? स्माइलिंग बुद्धा असला ज्याला म्हणतो आपण, ते नाव आहे 1974. लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी? तर पंजाब राज्याला म्हणतात. कोणत्या शहराला पूर्वेकडील वेनिस म्हणतात? तर अल्लपुझा केरळमधील आहे. लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या शहराला पवित्र शहर म्हणतात? तर वाराणसी या शहराला पवित्र शहर म्हणतात. कोणत्या शहराला गुलाबी शहर? तर जयपूर. लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही राजस्थान रॉयलच्या याच्यामध्ये लक्ष ठेवू शकता बा, त्यांच्या जर्सी कोणता आहे? तर गुलाबी कलर आहे, जयपूर. लक्षात ठेवा, गुलाबी शहर जयपूर. भारतातील कोणत्या शहराला महलांचे शहर म्हणतात? तर कोलकाता या शहराला महलांचे शहर. भारतातील कोणत्या राज्याला फळांचा राज्य म्हणतात? तर हिमाचल प्रदेशला. कोणत्या राज्यात सर्वाधिक अभयारण्य आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणते आहे? तर पीरपंजाल. सर्वात जुना कोळसा खाणकूट क्षेत्र कुठे आहे? तर राणीगंज पश्चिम बंगालमधील आहे बघा. कोणत्या शहराला पित्तनगरी ब्रॉन्झ सिटी किंवा पितळ नगरी म्हणतात? तर मुरादाबाद शहराला म्हटलं जाते बघा. कोणत्या शहराला लखनौ कोणत्या शहराला थोडी मिस्टेक झाली. कोणत्या शहराला नवाबांचे शहर म्हणतात? तर ते लखनौ या शहराला म्हटलं जातं. इथं काय? तर नवाबांचं शहर म्हटलं जातं लखनौ या शहराला. आता समोरचे क्वेश्चन बघू आपण. भारतातील गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर मुंबई येथे पायाभरणी झाली आहे 1924 रोजी. भारतातील इंडिया गेट कुठे आहे? तर नवी दिल्ली. गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट लक्षात ठेवा बरं का, डिफरन्स दोन्हीचा. कोणत्या शहराला हॉलिवूड ऑफ इंडिया म्हणतात? तर मुंबई शहराला. कोणत्या राज्याला बांबूचे राज्य? तर मिझोराम राज्याला. आणि कोणते भारतातील सुवर्ण मंदिर? तर अमृतसर. सुवर्ण मंदिर कुठे? अमृतसर. बघा, हे भारताच्या भूगोलावरती आपण जवळपास 500 प्रश्न बघितले. आता पुढे देखील ही कंटिन्यू आपली सिरीज राहणार आहे. आपण काय करू, आता 500 क्वेश्चन अजून महाराष्ट्राच्या भूगोलावर बघू. मग तिथं महाराष्ट्राच्या भूगोलाचं देखील तुमचा संपून जाईल बघा. आणि काही मग मिक्स क्वेश्चन बघू आपण, जवळपास 300 ते 400 जे आपण आधी घेतलेले नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. ज्यांनी आधीचे लेक्चर बघितले नसतील त्याने ते सर्व लेक्चर बघून घ्यायचे, म्हणजे तुमची लिंक कंटिन्यू राहील आणि तुम्हाला कळलं नंतर मग कसे क्वेश्चन येतात. आणि आपण एकदम बेसिक बघा, आपण क्षेत्रफळापासून अक्षवृत्त, रेखावृत्त यापासून क्वेश्चन घेतलेले आहेत. डायरेक्ट पूर्व पश्चिम विस्तार, उत्तर दक्षिण विस्तार, कोकण किनारपट्टी, हे सगळं बेसिकपासून घेतलेलं आहे आपण. डायरेक्ट सोप्या क्वेश्चनपासून तर अवघड क्वेश्चनपर्यंत. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील देऊन टाकतो, तिथे तुम्ही जॉईन करा. मग तिथे तुम्हाला मी या PDF शेअर करून देईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.